नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, या 6 योजनेचे पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। आता मित्रांनो, या 6 योजना कोणत्या आहेत, 6 योजनेच्या माध्यमातून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आणि हे योजनाचे एकूण किती रुपये हेक्टरी जमा होणार आणि कोणत्या तारखेपासून हे पैसे जमा होणार, या संदर्भामध्ये संपूर्ण महत्त्वाची माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, पहिली योजना आहे पीक विमा योजना। मित्रांनो, मागच्या 3 वर्षाचा पीक विमा ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप बाकी आहे, तर त्या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। ज्या शेतकऱ्यांचा मागचा 3 वर्षाचा म्हणजे खरीप हंगाम 2021, खरीप हंगाम 2022 आणि खरीप हंगाम 2023 आणि खरीप हंगाम 2024 म्हणजे मागच्या 3 ते 4 वर्षाचा ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा थकीत आहे, त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जानेवारी महिन्यामध्ये थकीत पीक विमा येणार आहे। त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। आणि दुसरा अपडेट आहे या वर्षीच्या पीक विम्याच्या वाटपा संदर्भामध्ये। मित्रांनो, यंदाचा पीक विमा राज्य सरकारच्या माध्यमातून सरसकट मंजूर केलेला आहे। कमीत कमी प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 17,500 तरी पीक विमा भेटणार, अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता आपण जर पाहिलं तर संपूर्ण जिल्ह्याचे अहवाल आता प्रशासनाच्या माध्यमातून तयार करण्याचं काम झालेलं आहे। आता हे प्रस्ताव लवकरच विमा कंपनीला पाठवून यंदाचा पीक विमा जानेवारी महिन्यामध्येच म्हणजे येणाऱ्या जानेवारी महिन्यामध्ये पीक विम्याचं वितरण होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये 16 जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम पीक विमा वाटप होणार आहे, ज्याच्यामध्ये बीड असेल, अहिलानगर जिल्हा असेल, सोलापूर असेल, नांदेड असेल, बुलढाणा असेल, याचबरोबर धाराशिव, लातूर, परभणी, अमरावती असेल, नाशिक, हिंगोली, यवतमाळ, अकोला, वाशिम, याचबरोबर छत्रपती संभाजीनगर आणि जालना या सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त पीक विम्याचं वितरण होणार आहे। आणि ज्या जिल्ह्याची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी येईल, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात जास्त पीक विम्याचं वाटप होणार आहे। त्याच्यामध्ये आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे। त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा वाटपाचा मार्ग मोकळा झालेला आहे। याचबरोबर जालना जिल्ह्याची सुद्धा अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आली असल्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सुद्धा पीक विमा वाटपाचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे। हे झालं पीक विम्याचा अपडेट। दुसरा आहे नमो शेतकरी योजना। मित्रांनो, आतापर्यंत नमो शेतकरीचे 7 हप्ते राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत। नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याच्या वाटपाच्या प्रतीक्षेत राज्यातील शेतकरी आहेत। नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 90,41,241 शेतकरी पात्र केलेले आहेत। आणि या शेतकऱ्यांना नव्याने काही शेतकऱ्यांना सरकारने कामं सांगली, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना जमिनीची माहिती जुळवणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामध्ये पाहायला गेलं तर लँड सीडिंग तुमचा यस असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जर तुमचं लँड सीडिंग नो असेल तर तुम्हाला नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही। दुसरं काम करायचं, तुम्हाला तुमचं फार्मर आयडी काढायचा आहे। तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्या आणि फार्मर आयडी तुमचा अप्रूव्ह असणं महत्त्वाचं आहे। तिसरं काम करायचं, तुम्हाला पीएम किसानची केवायसी करायची आहे। तुमच्याकडे तुम्ही अद्यापही जर पीएम किसानची केवायसी केलेली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या। पीएम किसानची केवायसी केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता येणार नाही। आता चौथं काम काय करायचं की तुमच्या आधारला बँक खातं लिंक करायचं आहे। तुमच्या आधारला अद्यापही बँक खातं लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्यायचं आहे, कारण की आधारला बँक खातं लिंक नसेल तर तुम्हाला पीएम किसान नमो शेतकरीचा 8वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार नाही। ही झाली दुसरी योजना। मित्रांनो, पुढचं अपडेट आहे राज्य सरकारच्या माध्यमातून जे 31,628 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं आणि 31,628 कोटीच्या पॅकेज पैकी बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना 50% अनुदान भेटले, 50% अनुदान बाकी आहे। त्यामुळे 1 जानेवारी 2026 पासून म्हणजे येणाऱ्या जानेवारी पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शेतकऱ्यांचं उर्वरित अनुदान येणार आहे, ज्याच्यामध्ये एनडीआरएफच्या निकषानुसार अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल, रब्बीचं अनुदान असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून रब्बीचं अनुदान हेक्टरी 10,000 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत असं मंजूर केलं होतं। आणि ज्या शेतकऱ्यांना हे सर्व अनुदान वाटप बाकी आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना अर्ध अनुदान भेटलं होतं त्यांचा अर्ध अनुदान बाकी आहे, अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये उर्वरित अनुदान त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। हे झालं पुढचं अपडेट। आणि त्याच्या पुढचं अपडेट जर पाहायला गेलं तर मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे केंद्र सरकारला 3 वेगवेगळे प्रस्ताव पाठवले होते, ज्याच्यामध्ये 27 नोव्हेंबरचा पहिला प्रस्ताव, 1 डिसेंबरचा दुसरा प्रस्ताव आणि 5 डिसेंबरचा तिसरा प्रस्ताव असे 3 प्रस्ताव केंद्राला राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे प्रस्ताव पाठवले होते। आणि हे सर्व प्रस्ताव केंद्र सरकारच्या माध्यमातून मंजूर केले आहेत। आणि एकूण केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त आणि पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना एकूण 29,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलेलं आहे। आता हे 29,000 कोटी रुपये लवकरच महाराष्ट्र राज्य सरकारला मिळणार आहेत। आणि राज्य सरकार यातले काही पैसे ठेवून, कारण की ऑलरेडी एनडीआरएफ
एनडीआरएफच्या निकषामधून सरकारने स्वतःच्या तिजोरीतून पैसे टाकले होते, त्यामुळे ते पैसे ठेवून उर्वरित अनुदान जे आहे तर केंद्र सरकारचं जे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे. केंद्र सरकारची एक टीम सुद्धा महाराष्ट्रामध्ये आता लवकरच येणार आहे आणि यावरती अभ्यास करणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये ही सगळ्यात अपडेट आणि आनंदाचा अपडेट आहे शेतकऱ्यांसाठी. आणि ज्याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या नुसार म्हणजे राज्य सरकारकडे जे हे 31,628 कोटीच्या पॅकेजच्या अगोदर जेवढे प्रस्ताव गेले होते ते सर्व प्रस्ताव सरकारने मंजूर केले होते, ज्याच्यामध्ये एकूण 93,94,838 शेतकऱ्यांना राज्य सरकारने 7,337 कोटी 89 लाख रुपयाचे प्रस्ताव सगळे मंजूर केले होते, ज्याच्यामध्ये हे सगळे जिल्हे, आता पुन्हा एकदा जिल्हे वाचून दाखवतो, त्याच्यामध्ये बीड असेल, अहिल्यानगर, सोलापूर, नांदेड, बुलढाणा, धाराशिव, लातूर, परभणी, अमरावती, नाशिक, जळगाव, हिंगोली, यवतमाळ, अकोला, वाशिम, त्यानंतर वर्धा असेल, सांगली असेल, नागपूर, चंद्रपूर, पुणे, नंदुरबार, भंडारा, गडचिरोली, पालघर, धुळे, सातारा, याचबरोबर ठाणे, रायगड, रत्नागिरी, गोंदिया, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व 34 जिल्ह्यातील 93,94,838 शेतकऱ्यांचा समावेश आहे. याच्यामध्ये सर्वच्या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा निधी मंजूर केला होता आणि ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्यांना हा निधी सरकारने मंजूर केला होता. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नव्हतं, ज्या शेतकऱ्यांची केवायसी झाली नव्हती, अशा शेतकऱ्यांना हे अनुदान बाकी होतं. मग अशा शेतकऱ्यांना सुद्धा 1 जानेवारी पासून हे सर्व अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे. याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर पुढचा अपडेट आहे रब्बी पीक विमा 2023चा. मित्रांनो, मोठ्या प्रमाणामध्ये रब्बीचा पीक विमा शेतकऱ्यांना मंजूर झाला होता आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना वितरण देखील सुद्धा झालं. परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा रब्बी 2023चा पीक विमा मंजूर होता, परंतु त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला नव्हता. मग अशा शेतकऱ्यांना जो रब्बीचा 2023चा पीक विमा मंजूर होता पण त्यांच्या खात्यामध्ये आला नसेल तर हा सुद्धा लवकरच या जानेवारी महिन्यामध्ये यंदाचा जो 2023चा पीक विमा जो होता तर ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता वाटप होणार आहे. त्यामुळे या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर यंदाचा पीक विमा संदर्भामध्ये यंदाचा पीक विमा एकूण 5,000 कोटीपेक्षा जास्तचं राज्य आणि केंद्राचं हिस्सा अनुदान विमा कंपन्यांना भेटणार आहे आणि नंतर विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये याचं वितरण होणार आहे. त्यामुळे या शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. याचबरोबर यंदाचा पीक विमा 46 लाख शेतकऱ्यांना भेटणार आहे, कारण की 46 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई एनडीआरएफच्या निकषानुसार 7,337 कोटीची मंजूर झालेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त 31,628 कोटीच्या पॅकेजपैकी ज्या शेतकऱ्यांना हे अनुदान वाटप बाकी आहे अशा शेतकऱ्यांना 1 जानेवारी पासून हे अनुदान वाटप होणार आहे. याचबरोबर जे केंद्र सरकारचं 29,000 कोटींचं जे पॅकेज जाहीर केलं होतं तर ते पॅकेज राज्यातील शेतकऱ्यांना मंजूर केलं होतं आणि याचं सुद्धा वितरण या जानेवारी महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे आणि जीआर आल्यावर अधिक स्पष्ट याच्या संदर्भात माहिती कळेल. याचबरोबर नमो शेतकरीचा हप्ता या डिसेंबर मध्ये तर येण्याची शक्यता फार कमी आहे, परंतु जानेवारी महिन्यातल्या पहिल्या आठवड्यामध्ये नमोचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे. याचबरोबर आता शेवटचा अपडेट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3 हप्ते एकूण 4,500 रुपये मकर संक्रांत या सणाचं औचित्य साधून राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातल्या 2,20,00,000 महिलांच्या खात्यामध्ये एकूण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 10,000 कोटी रुपये महिलांच्या खात्यामध्ये जाणार आहेत. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या सगळ्या योजनेसंदर्भामध्ये एकाच व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.